तर हॅलो मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या पुन्हा एका चांगल्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही न्यूज देतो, की एका आर्टिकलमध्ये आता सांगितले आहे, की जे आपले क्वेश्चन येणार आहे, त्यांची क्वेश्चनची डिफिकल्टीज वाढणार आहे. तर कशी डिफिकल्टीज वाढणार आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे की तुम्ही रिलेटेड करू शकतात आणि तुम्हालाही ते दिसलं असेल, की जे स्टुडंट बोर्डमध्ये चांगले करतात, ते म्हणजे की 100% ते एम-एस-टी-सी-ई-टी आणि जे एंट्रन्स एक्झाम आहे, नीट, जे त्यांच्यामध्ये चांगलेच करणं असं होत नाही. कारण की ते जे डाटा कन्झ्युम केलेले आहे पूर्ण वर्ष ते थिअरी बेस केलेलं आहे, बरोबर. त्यांनी म्हणजे थिअरी रीड केलेली आहे आणि थिअरीचं क्वेश्चन कसं लिहायचं त्यांना ते आयडिया आहे आणि ते प्रॉपरली जे बोर्ड पेपर लिहितात त्यांना ती समज आहे. परंतु जर तुम्ही थिअरी पेपर लिहितोय आणि थिअरीचं तुम्हाला नॉलेज आहे, तुम्ही थिअरीच म्हणजे तुम्ही जास्त काय क्रिटिकल थॉट केलंच नाही. तुम्ही फक्त जे थिअरी आहे त्याला रटलेली आहे आणि आता जर पेपरामध्ये क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस आले, तर तुम्हाला थोडं अवघड जाईल, डिफिकल्टी लेव्हल वाढेल. परंतु मला सांगा आता एंट्रन्स एक्झाम आणि जी एम-एस-टी-सी-ई-टी आपली एम-एस-टी-सी-ई-टी आहे, आपली नीट आहे, जे आहे, त्यांच्यामध्ये पूर्ण जे क्वेश्चन असतं ॲप्लिकेशन बेस असते आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला म्हणजे थोडंसं म्हणजे की आपलं ब्रेन खूप जास्त यूज करावा लागतो. ओके. थिअरी एक्झामसारखं नाही, की आपण आपल्या म्हणजे थिअरीनुसार आपण लिहू शकतो आपल्या मनानं काहीही आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही ॲड करतो. तुम्हालाही माहिती आहे आणि आपल्या म्हणजे सगळे विद्यार्थी जे देतात ते म्हणजे एक्झॅक्ट डाटा लिहितातच, पण त्याचे म्हणजे आपले जे थॉट्स असतात आपण तेही ॲड करू शकतो. पण असं एंट्रन्स एक्झाममध्ये असं राहत नाही. ओके. तर तेच टाइपचे क्वेश्चन जर तुमच्या म्हणजे बोर्डमध्ये आले तर तुमचे काय होईल? डिफिकल्टी लेव्हल्स म्हणजे की डेफिनेटली जी डिफिकल्टीज लेव्हल आहे खूप जास्त वाढेल. तर का? तुम्ही म्हणजे थिअरीज का पडतात? म्हणजे तुम्ही का थिअरी शिकताय बरोबर. आता ते थिअरीच्या म्हणजे थिअरीच्या म्हणजे जे तुम्ही जर थिअरी सोबतच ॲप्लिकेशन ही करायला सुरुवात केली तर तुमचा पेपर जर डिफिकल्टी आला, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनही आले तर तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे कन्सेप्ट तुम्ही म्हणजे जे कन्सेप्ट तुम्ही आता रीड करताय, जे कन्सेप्ट तुम्ही शिकताय त्याच्यावर थोडंसं विचार करा. थोडंसं क्रिटिकल तुमचं थॉट लावा. ओके. फक्त असं नाही की रटलेलं आहे, कंटेन आहे, रटलं मी ना फॉर्म्युला आहे, तसं रटू नका. कारण की जर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आले तर तुमचं तिथं पारा खाली पडू शकतो. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त डिफिकल्टी येऊ शकते. त्याच्यासाठी मला तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे आणि जे आर्टिकलमध्ये छापलं आहे त्या आर्टिकल मे बी म्हणजे की नाही मला आता वाटत नाही की ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. परंतु मागच्या वर्षी नीटमध्ये कसं झालं की नीटमध्ये सोपे क्वेश्चन येत होते, पण म्हणजे 2025 मध्ये खूप जास्त डिफिकल्ट क्वेश्चन आला. आय-आय-टीच्या म्हणजे जे फिजिक्स होतं त्या आय-आय-टीच्या प्रोफेसरलाही सॉल्व्ह करता नाही आलं. तर त्या लेव्हलचं क्वेश्चन आले. तर आता बोर्डामध्ये सांगता येत नाही. काहीही होऊ शकते. आता तुम्हालाही माहिती आहे एक्झामिनर जी सेल आहे, ती खूप जास्त म्हणजे त्यांना काय विचार येते आणि काय ते करतात ते आपल्यालाही कळत नाही. तर तुम्ही तुमची तयारी ठेवा. ॲप्लिकेशन बेस थोडंसं विचार करत राहा. ॲप्लिकेशन बेस सॉल्व्ह करता येईल तर करा. नाहीतर मला आणि एक बॅच आपण स्टार्ट करू. म्हणजे बॅच सांगता नाही येणार. आपण एक असं म्हणजे व्हिडिओ मी डेली बेसवर तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करा. असं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅप्टरमध्ये इम्पोर्टन्स फर्स्टली आपण काय बघू, इम्पोर्टंट चॅप्टर कोणते. ओके. इम्पोर्टंट चॅप्टर बघू. इम्पोर्टंट चॅप्टरमधले इम्पोर्टंट टॉपिक आणि मी तुम्हाला तेही एक्सप्लेन करेन कोणत्या टॉपिकवरून तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तयार होऊ शकते आणि ॲप्लिकेशन बेस्ड जर क्वेश्चन तयारी झाले तर कोणत्या प्रकारे येऊ शकतात आणि तुम्ही त्याला कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तर आपण क्वेश्चन बघू आणि त्यांचा आन्सर कसं द्यायचं तेही व्हिडिओमध्ये बघू. त्या लेव्हलचं क्वेश्चन म्हणजे त्या लेव्हलचे व्हिडिओ आपण या व्हिडिओवर आणू की या चॅनलवर आणू. तर तुम्हाला यांना सगळ्यात पहिले काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काहीही येऊ द्या, आपण त्याच्यासाठी प्रिपेअर असू. ओके. कारण की आपली हिस्ट्री आपल्याला माहिती आहे. आपण महाराष्ट्राचे स्टुडंट आहे. ओके. हां, तर माहिती आहे. ओके. तर तयारी पूर्ण ठेवा आणि जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन ज्या टॉपिकवरून ठरवू शकते ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डेली बेस चॅनलला म्हणजे चेकआउट करायचं आहे. कोणता व्हिडिओ पडला आहे, कोणता व्हिडिओ बघितला नाही, ते सगळं तुम्ही चेक करा आणि उद्या तर परवा 2-3 दिवसापासून आपण ती बॅच स्टार्ट करू आणि त्याच्यामध्ये पूर्ण इम्पोर्टंट कन्सेप्ट, इम्पोर्टंट क्वेश्चन्स, पी-आय-क्यू सगळे 10 इयरचे पी-आय-क्यू जे आलेले आहे, ज्या टॉपिकवरून जास्त क्वेश्चन येत आहेत, तेच क्वेश्चन मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सेंड करणार आहे. ओके. तर काहीही टेन्शन करायची गरज नाही. ॲप्लिकेशन क्वेश्चन येऊ द्या, थेअरी बेस्ड क्वेश्चन येऊ द्या. तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर असाल. ओके. फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि चॅनलला फॉलो करायचं. ओके.